पाणी पिण्यावर बरेच व्हिडिओ बनवलेले असतात. पाणी कधी प्यावं, किती प्यावं यावर बरेच व्हिडिओ आपण पाहिलेले असतात. परंतु आयुर्वेदामध्ये कोणत्या ऋतूमध्ये कसं पाणी प्यावं याचे नियम आहेत. जसं हिवाळ्यामध्ये तुम्ही गरम पाणीच प्यायला हवं. गरम पाणी यासाठी प्यायचं की हिवाळ्यामुळे आपल्या घशामध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या नाकामध्ये, आपल्या सायनसेसमध्ये कफ दाटलेला असतो. तो थिजलेला असतो. थंडीमुळे तो थिजतो, तो वाहत नाही, तिथल्या तिथे थबकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही थंड पाणी प्यालात तर तुमच्या घशामध्ये कफ जास्त वाढतो, फुफ्फुसात कफ वाढतो, सायनसेसमध्ये कफ वाढतो. आणि त्याच्याऐवजी जर तुम्ही गरम पाणी प्यालात तर तुमच्या सायनसेसमध्ये, घशामध्ये, फुफ्फुसामधला कफ पातळ व्हायला लागतो. आणि या पाण्याबरोबर जर तुम्ही छोटा दालचिनीचा तुकडा जर चावून खाल्ला, सुंठीचा तुकडा जर चावून खाल्ला तर त्याचा परिणाम खूप सुंदर होताना दिसतो. घशातला कफ सगळीकडे म्हणजे डोक्यामध्ये साठलेला, फुफ्फुसामध्ये साठलेला, संपूर्ण शरीरामध्ये साठलेला कफ हळूहळू कमी होतो. आणि त्याचा फायदा कफाचे विकार न होण्यामध्ये होतो. जर हिवाळ्यामध्ये आपण थंड पाणी प्यालो तर एक रिॲक्शन म्हणून घशाला सूज येऊ शकते, घसा दुखायला लागू शकतो, घसा खवखवायला लागू शकतो आणि तुम्हाला खोकला चालू होऊ शकतो. यासाठी हिवाळ्यामध्ये गरम पाणी प्यायचं. नाही जमलं तर साधारण कोमट पाणी तर प्या. आणि मी सांगितलेले दालचिनी, सुंठ अशी जी औषधं आहेत ती सुद्धा घ्या, जी घरामध्ये तुमच्या सहज उपलब्ध होऊ शकतात.